नमस्कार. इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. अर्धा कप स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली आहे. त्यात 4 हिरव्या मिरच्या, 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा कांदा, 2 टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ, हिंग आणि हळद घालते आणि कुकरमधनं शिजवून घेते. इथे कढईत शेवग्याच्या शेंगा, थोडंसं मीठ, हळद आणि पाणी घालून झाकण लावून शेंगा शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता 2 कैऱ्या घालते कापून घेतलेल्या आणि थोडंसं पाणी घालून पाण्यात मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. इथे डाळ कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे आणि शेंगा कैरी शिजलेली आहे. तर शिजून घेतलेली डाळ घालते आणि सर्व एकत्र उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. त्यात थोडंसं मीठ घालते, मिक्स करून घेते आणि बाजूला उतरवून ठेवते. डाळीला फोडणी देण्यासाठी तेल घेतलेल्या भांड्यात 3 सुक्या मिरच्या घालते, 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या चेचून त्या घालते, 1 छोटा चमचा राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर थोडंसं हिंग, गॅस बंद केलेला आहे. आता कढीपत्त्याची पानं घालते, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि फोडणी परतून घेते. आता शिजून ठेवलेल्या डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून डाळ मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. कैरी आणि शेंगा घालून आंबट तिखट तुरीची डाळ तयार आहे. इथे 7-8 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेऊन पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात काळी मिरी पावडर, धणे पावडर, थोडीशी हळद आणि किचन किंग मसाला घालते. थोडासा लिंबाचा रस घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. इथे 2 बांगडे घेतलेले आहेत कापून. बांगड्यांना हिरव्या मिरचीची पेस्ट लावून घेते दोन्ही बाजूने. अशा प्रकारे हिरव्या मिरचीची पेस्ट लावून बाजूला ठेवते. आता 10-15 मिनटं झालेली आहेत. इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. बांगड्यांना लावून घेते. अशा प्रकारे तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात बांगडे फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून बांगडे शिजेपर्यंत फ्राय करून घेते. बांगडे शिजलेले आहेत. दोन्ही बाजूने फ्राय करून झालेत व्यवस्थित. आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.